तर भारतानं हकलून लावलेला पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिश या दानिशचं आणखी एक भारतीय गद्दाराशी कनेक्शन असल्याचं समोर येत आहे। मुरादाबादमधून पकडलेला ISI एजंट शहजाद हा सुद्धा एहसान उर रहमान उर्फ दानिशच्या नेटवर्कचा भाग होता। शहजादला पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी व्हिसा दानिशनंच दिला होता। 2 वेळा पाकिस्तानमध्ये नातेवाईकांना भेटायला गेलेला शहजाद ISI हँडलर्सच्या संपर्कात आला होता। या ISI हँडलर्सची भेट दानिशनंच घडवून आणली होती अशी ही माहिती आता तपासात समोर येते आहे। शहजाद खोट्या नावांद्वारे भारतामध्ये सिम घेऊन त्याद्वारे पाकिस्तानमध्ये बसलेल्या ISI हँडलर्सची टेलिग्राम अकाउंट सुरू करून द्यायचा। सध्या पोलीस कोठडीत असलेल्या दानिशच्या बँकेची ही सध्या चौकशी सुरू आहे। त्यामुळे कशा प्रकारे या हँडलर्सची भेट दानिशनं घडवून दिली आणि 2 वेळा शहजादला व्हिसा देखील मिळवून दिला, या सगळ्या गोष्टी आता चौकशीमध्ये समोर येतात। तर भारताशी गद्दारी करणाऱ्या देवेंद्र सिंग ढिल्लोच्या चौकशीमध्ये सुद्धा अनेक खुलासे झालेत। देवेंद्र सिंगची ISI साठी हा सुद्धा काम करणाऱ्या विक्की सोबत लाहोरमध्ये त्याची ओळख झाली। ISI एजंट विक्कीनं भारतीय सिमची मागणी केली अशी माहिती देवेंद्र सिंगनं दिली आहे। देवेंद्र सिंग ISI अधिकारी याला भारतातून माहिती पाकिस्तानमध्ये पाठवत असल्याचं देखील समोर येत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।